हेलो गाइस, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। तो अभी आज हमारे यहाँ सत्यनारायण भगवान की पूजा है, तो अभी उधर जा रहा हूँ। तो फिलहाल बाहर बिल्डिंग की आंटी आई है, तो इसके साथ मैं बात कर रही थी। मैं इधर इंट्रो कर रहा हूँ, तो मिलते हैं उधर। बाय। ये देखो यहाँ का नज़ारा, ये पूरा ये देखो ब्लॉगी। अरे हमारा छोटा ब्लॉगर ए थाम रहा है। तो देखो यहाँ से लेकर यहाँ तक, और फिर यहाँ से यहाँ तक रंगोली। देखो बाकी क्या सजावट दिक्कत है। देखो गाइस, और ये देखो तेज। ओम महादेवाय नमः। ओम पूजा चालू है नारायणाय। तो गाइस ये देखो यहाँ की पूजा, और यहाँ पे देखो मंदिर है, अंदर पूजा है चालू है। इधर देखो रंगोली, और पीछे साइड है गाइस। तो अभी तैयार होके बैठाओ। तो अभी हम जा रहे हैं बाहर निकला। अभी कार्यक्रम शुरू हो रहे हैं। तो ये देखो मुझे क्या मिला, पता नहीं क्या पेन है शायद। इसको चेक करते इधर, इसके ऊपर चेक करते बंदे गाइस कुछ नहीं है। तो अभी फिलहाल चलते हैं बाहर। बाय बाय। तो अभी बाहर कार्यक्रम पूरा शुरू हो गया है, चलते। देखो इधर सजावट है। अभी ये देखो इधर सब प्रसाद बांट रहे, इधर पूजा हो गई। और ये कौन है? ये अपना दोस्त नीलेश भाई। अभी और ये देखो सजावट। सर्व दळवी प्रथम क्रमांक एकच आहे इयत्ता 10वी. त्यानंतर मोठ्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये शर्यत होती. सुर्वे काकांना विनंती करतो त्यांनी पुढचं बक्षीस वितरण सोहळा करावा. धावण्याची स्पर्धा घेतलेली मोठ्या मुलांची आणि मुलींची. त्यामध्ये प्रथम क्रमांक संकेत बेले, द्वितीय क्रमांक साधना चव्हाण आणि तृतीय क्रमांक प्रणाली पाटील. चला या फटफट प्रणाली पाटील. भाई अभी भाई का आ रहा है, भाई का नंबर आ रहा है, भाई का। ए थामना ए करू दे भाई का। ए भाई का भाई, अरे ये तो आशीर्वाद। अरे देना। देखो गाइस भाई का नंबर आ गया। एक आलू भाई आ जा इधर। ये देखो कैसा लग रहा है भाई। जीत गया। क्या मिला? क्या है? छोटाच काय भावा, मोठे लोक स्पर्धा घेतलेली आपण. त्यामध्ये फोन तरी घेऊन जा. सगळ्यांनाच बक्षिसं दिलेली. त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे तन्वी चमचा कोटी, प्रियांश सिंपी, सावी पवार, किया, गीतांशू आणि रेयांश लटपटे. हे ज्युनियर पैकीचे होते, त्यांना पण सगळ्यांना बक्षिसं दिलेली चमचा गोटीमध्ये. पुन्हा एकदा नावं घेतो. धनवी गुजर, प्रियांश शिंपी, सावी पवार, किया, हितांशू आणि रियांश लटपटे. संकेत दादा देखो दूसरे के बच्चे को चढ़ाते हैं। भाई संकेत देखो गाइस, मेरे को 3 गिफ्ट मिले अभी तक। 3 गिफ्ट गाइस। हम लोग ऐसे बैठे, पर कालू दे नहीं रहा तो मोबाइल, तो हम कैसे हमारी गैंग दिखाएंगे। वो दे ना कालू, सबको गिफ्ट देख सकते हैं हम पूरी गैंग। कैमरा उल्टा कर दिया। हितांशू कुठे? हितांशू कोणी आहे का? संकेत भाई ब्लॉगर बन गया। हम तो फ्रेश आप है ना सत्यनारायण हितांशु कोण आहे? सब समझ जाएगा क्यों गिफ्ट मिल रहा है। हे कियांश आहे आणि हे हितांशू आहे. ओके चला, चमचा गोटीमध्ये पहिली वितरण केलं जातं. त्यामध्ये प्रथम A few moments later. हेलो गाइस, तो अभी कार्यक्रम शुरू हो रहा है। आए थे देखने, तब चारे बाहर अभी खाने का प्रोग्राम खत्म हो गया।
तुझ्यासाठी आले वना आणि कान्हारे तुझ्यासाठी आले वना हळूच कान्हा तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हती रे कान्हा माझ्या मनात मुळीच तुझ्यासाठी आले वना मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेली श्रुती निवळकर टाळ्या जोरदार टाळ्या एक गेम खेळणार आहोत. मी प्रश्न विचारेल, तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आणि का ते सांगायचं. मी खूप चांगली आहे कारण 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 वा, सर्वांना आवडतात माधुरी दीक्षित म्हणून त्या चांगल्या आहेत असं म्हणायला पाहिजे. वा वा, स्वतःची तारीफ स्वतः. आता नेक्स्ट प्रश्न आपण करूया.
मीटिंग सुरू करते म्हणजे असं, पण काय अडतं नेमकं मला हे जाणून घ्यायचं. म्हणजे मी बघत होतो जेव्हा श्रेय आणि आमच्या महिला मंडळ डान्स करत होत्या, या तिकडेच आपल्या डुलत होत्या, म्हणून म्हटलं अगदी तो नागोबा जेव्हा डुलतोय तो नक्की का, म्हणजे डायटिंगचा प्रकार आहे की नक्की काय ते विचार. सांगा ते की एवढं छान नटलंय, अगदी मला वाटतं अबोलीचा गजरा वगैरे लावून, तर सांगा. बारीक व्हायला चांगलं दिसलं. काय अडतं नेमकं डायटिंग सुरू केलं म्हणजे समोर सँडविच, पुरणाची पोळी काय दिसतं? मासे खातात. नेक्स्ट एक छान प्रश्न आहे, माझ्या फोन शिवाय मी, जरा एक चांगलं आपण बघूयात. हा या छान असं हे झालंय. नाही तुम्ही उभ्या राहा. माझ्या फोन शिवाय मी, फोन आणलाच आहे आणि या कधीपासून व्हिडिओ वगैरे काढत होत्या, म्हणजे नक्कीच ऍक्टिव्ह असतील जास्त. सगळ्यात जास्त फॉलोअर्स कॉलनीमध्ये अरे 8,000. आणि जमलं तर मग आमच्या ग्रुपला सुद्धा नक्कीच फॉलो करा, म्हणजे भरभरून कार्यक्रम आम्हाला सुद्धा मिळतील. फोन शिवाय राहू शकत म्हणजे मिस्टरांशिवाय राहू शकतात. फोन शिवाय नाही राहू शकत म्हणजे मिस्टरांशिवाय राहू कुठं. चांगली, मग 10 दिवस तिथे गेलं तर मिस्टर इथेच असतात. काय छान, त्यांनी छान म्हणजे राहू शकतात त्या फोन शिवाय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही राहू शकत, बघा नाही राहू शकत असं म्हणताय त्या. आता नेक्स्ट प्रश्न आपण घेऊया. मी सगळ्यात जास्त कोणाला घाबरते? या ताई, हे हिरव्या साड्यावाले ताई. नवऱ्याला घाबरणार सगळे, नवऱ्यालाच घाबरणार नाही. काय नाही घाबरत ती गोष्ट, बट देन टू कोणाला जावे त्यांचे मिस्टर कुठे आहेत? अरे काका या काय म्हणताय, तुम्हाला घाबरताय? नक्कीच. अरे बापरे, आणि सासूबाई आल्या आहेत, हयात आहेत, घरी आहेत. ओके काका या तुम्हाला घाबरतात? चांगलं आहे, म्हणजे पहिली महिला मी अशी बघितली जी नवऱ्याला घाबरते. आतापर्यंत असं म्हणजे रेकॉर्ड आहे की जी बाई म्हणते जाऊ दे ना, तो उलटू दे तिकडे, माझं काय, मी आली इथे कार्यक्रमाला, असं बरेच असतं. म्हणजे आतापर्यंतचा जोक एक. नेक्स्ट क्वेश्चन आपण यांनाच घेऊया, अगदी पुढाकार घेऊन पुढे बसलायत. मी शॉपिंगसाठी बाहेर पडते आणि मी शॉपिंग तर करत असतात, मिस्टर पैसे देत नाही, जॉब करतात. बाई काय स्वार्थी बाई आहे, म्हणजे माझ्यासाठी कधी पाडव्याला वर्षातून एकच सण असतो ना जेव्हा काहीतरी दिले जातं, नाही तर असं काही कोणी देत नाही. रोहित, 1 मिनिट रोहित. कमाल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या चंद्रांसाठी. म्हणजे एक चंद्र आहे, दुसरा चंद्रवदन आहे, पण तोही चंद्रासारखंच नाचलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रेय आणि श्रुतीसाठी. शेख काकांकडून दोघींनाही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या. पूरा स्टेज ऐसा गाना है. 500 रुपये नेक्स्ट पार्ट में मिलते. सीताराम बापू गोते साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लता गसगाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. तिथे मी सुद्धा उभा असतो, माझेही पाय थिरकतात, पण प्रत्येकाचं असं हे नसतं की स्टेजवर येऊन परफॉर्म करणं. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या कलाकारांसाठी की त्यांनी सुंदररित्या इथे लावणी, लोककला आणि लोकगीत सादर केलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वप्रथम BMC कॉलेजचे त्यासाठी मनापासून आभार, आणि मी प्रसादचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली इथे सादर करण्याची. अजून पुढचा कार्यक्रम एक गाण्याचं बाकी आहे, पण आभार प्रदर्शन अगदी शेवट राहिलं की कोणी खुर्च्या म्हणजे ठेवतच नाही, सगळे आपापल्या घरी निघून जातात. त्यासाठी कलाकारांना दाद द्यायला इथे थांबा, कलाकारांचं कौतुक करा. प्रत्येकाला वाटत असतं की आपलं कोणीतरी कौतुक करावं. लांबून लांबून कलाकार इथे येत असतात, काही अगदी वेस्टर्नवरून, काही सेंट्रलवरून, कुठून ना कुठून येत असतात. तर अगदी शेवटचंच गाणं इथे बाकी आहे, आणि म्हणजे जास्त वेळ न दवडता 11 वाजता आले. वेळेचं बंधन तुम्हाला सुद्धा आहे आणि आम्हाला सुद्धा आहे. तर वळूया आपण पुढच्या कार्यक्रमाकडे, जी आहे गवळण. गवळण म्हणजे राधाकृष्णाची मस्ती.
गोप गोपिकांची खेळकर गप्पा आणि त्यासोबत तालावरची झक्कास धमाल. पिचली माझी बांगडी, प्रत्येकीला वाटतं माझी बांगडीच पिचली आहे. अगदी पिचली माझी बांगडी ही अशीच एक गवळण आहे जिथे राधा खट्टाळपणे कृष्णाला चिडवते आणि कृष्ण मिस्किलपणे त्याचं उत्तर देतो. तर ही पुढची लावणी आपल्यासमोर सादर करायला येतो आमचा ग्रुप. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि त्यांचे मनापासून आभार करूया. आमच्या ग्रुपचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या पुढील ग्रुपसाठी. किशोरा